नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। आष्ट्यात दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी। आष्टा वडगाव रस्त्यावरील ढोलेमाळा परिसरात काल रात्री शुक्रवारी 10 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली। हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण आष्टा शहरावर शोककळा पसरली आहे। ओम धर्मेंद्र शेटबाळे वय 22 राहणार डांगे गल्ली आष्टा, संदीप बाजीराव पाटील वय 27 राहणार बावची रोड आष्टा असं मृत तरुणांची नावे आहेत। वडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असलेला ओम धर्मेंद्र शेटबाळे हा आपल्या होंडा शाईन MH10 EF 8573 दुचाकीवरून वडगावहून आष्टा येथील घरी परतत होता। याचवेळी आष्ट्याकडून बागणीकडे जाणाऱ्या स्प्लेंडर MH10 BD 6657 दुचाकीवरून संदीप पाटील आणि त्याच्यासोबत असलेल्या स्वप्नील यांच्या गाडीची आष्टा बागणी रस्त्यावर असणाऱ्या सागर ढोले यांच्या घरासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिन्ही तरुण रस्त्यावर कोसळले। यामध्ये ओम शेटबाळे आणि संदीप पाटील यांच्या डोक्याला तोंडावर गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। ओम शेटबाळे याचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आणि जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच संदीप पाटील याचाही मृत्यू झाला। स्वप्नील नावाचा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मृत्यू झालेले ओम आणि संदीप हे दोन्हीही सामान्य कुटुंबातील कर्ते तरुण आणि कुटुंबाचे एकुलते एक आधार होते। ओम हा अविवाहित होता तर संदीप पाटील याच्या पश्चात त्याची पत्नी, 2 लहान मुले, आई वडील असा मोठा परिवार आहे। या दोन तरुणांच्या अपघाती निधनामुळे आष्टा शहरातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक चंद्रप्रकाश शिंदे। हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।